नमस्कार प्रेक्षकांनो, सावलीची जणू सावली या मालिकेत आता भयंकर असे मोठमोठे ट्विस्ट येताना दिसणार आहे. पण त्याआधी तुम्ही जर अजून माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ या चॅनल तुम्हाला पाहायला मिळत राहणार आहे. तर प्रेक्षकांनो, या ठिकाणी आता तुम्हाला पाहायला मिळेल की इथे जयंतीकडून कळतं की या ऐश्वर्याला की ही इकडे सावली या रूममध्ये आहे सारंगच्या, त्यामुळे तिला खूप मोठा या ठिकाणी मानसिक धक्का बसलेला दिसतोय. हे कसं काय शक्य आहे? हे दोघं एकत्र आले, हिला या ठिकाणी प्रेमात पाडलं आणि जर या सारंग तिच्या जाळ्यात अडकला तर खूप मोठा अनर्थ होईल, माझी काडीची किंमत राहणार नाही. म्हणून ती तवा तवा तशीच तिला मागणारे जाताना दिसते आणि त्या ठिकाणी तिला सांगते की बघितलं का, काय ऐकलं आहे का तू, समजलं का तुला? तेव्हा काय, ही सारंगच्या रूममध्ये ना ही सावली गेली आणि तिथेच आहे. तिलाही खूप मोठा धक्का बसतो. हे काय शक्य नाही, तू काय डोक्यावर पडली का? हे पॉसिबल नाही आहे, तू चुकीचं ऐकलं असेल. नाही, मी स्वतः ऐकलं, जयंती पण मला बोललं, ती आत्ताही तिच्या रूममध्ये आहे. त्यानंतर ही तिलोत्तमा या ठिकाणी आपल्याला रागाच्या भरातच रूममध्ये जाताना दिसते आणि आवाज देताना दिसते, सारंग सारंग. तो काय दरवाजा लवकर खोलत नाही, तिला माहीत असतं की आता काय खरं नाही. ह्याला कळले सावली माझ्या रूममध्ये, तरी तो या ठिकाणी दरवाजानंतर उघडताना दिसतो आणि त्याच्या मागं ही सावली आपल्याला लपताना दिसते. त्याला कळत नाही, तर करू तरी काय, तू इथे काय करते? तुला म्हटलं नाही याच्यापासून लांब राहायचं, तुझा ह्याचा काही संबंध नाही. बरंच ती भडकताना सुनावताना त्याला या ठिकाणी आपल्याला दिसते. आत्ताच्या आता बाहेर हो, मी तुला सोडणार नाही. तेव्हा हा सारंग तिची बाजू घेताना बोलतो, आता ती माझी लग्नाची बाईक होईल, माझ्या रूममध्ये आली तुला काय अडचण आहे, काय प्रॉब्लेम काय असं तो बोलताना दिसतं. आणि हे सगळं सावलीची बाजू घेऊन ऐकताना तिलोत्तमाला प्रचंड मानसिक धक्का या ठिकाणी आपल्याला बसताना दिसतोय. पण ती काय ऐकण्याची परिस्थिती नसते. माझं ऐकायलाच पाहिजे, या घरातली मुख्य मी आहे, त्याच्यामुळे ही आता या घरात राहणार नाही आहे. आणि तिला प्रचंड या ठिकाणी गोष्टी सुनावताना दिसते आणि डायरेक्ट हात धरून घराबाहेर ते काढण्याचा आपल्याला प्रयत्न करताना दिसतो. परंतु सारंग हे सगळ्या गोष्टी होऊ देताना आपल्याला दिसत नाही आहे. या ठिकाणी जयंती पण अजून आगीत तेल ओतायचा प्रयत्न करते. बोलते, या सावलीचं सारंगशी लग्न झाले ना, त्याच्यामुळे आता ती तिच्या रूममध्ये गेली तर काय अडचण आहे, तिचा तो अधिकार आहे. आणि परत ती बोलताना दिसते, तू गप, तुझा इथे काय संबंध नाही, जे काय असेल तो आमच्या घरातला प्रॉब्लेम आहे असं बोलताना दिसते. आणि ती या ठिकाणी प्रचंड जयंतीला सुनावताना दिसते. जयंती पण काही ऐकण्यातली का, ती पण चार गोष्टी या ठिकाणी प्रचंड सुनावताना दिसते. आणि सगळ्या गोष्टी झाल्यानंतर फायनली हा सारंग तिचं ऐकतच नाही, सावली कुठंच बाहेर जाणार नाही असं ठरतं. आणि तुला मात्र या ठिकाणी प्रचंड भडकताना दिसतं. तिच्या शब्दाला या घरात काय किंमत आहे का नाही. आणि ऐश्वर्या अजूनच या ठिकाणी प्रचंड भडकताना दिसते. शेवटी मग या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की ही खूप मोठा निर्णय घेते आणि जर ही पोरगी तू इथं राहत असेल ना तर मी या घरात राहणार नाही असंही बोलताना दिसते. तरीसुद्धा ही सावली त्याच घरात राहते. सारंग जास्त काय बोलत नाही, तिला वाटतं की मी या ठिकाणी नंतर आईला समजून सांगेल. या सगळ्या गोष्टीमध्ये सावलीची चूक नाही, तो सारखं याविषयी आईला सांगत असतो, पण ही ऐकते काय मनस्थितीच नाही. आणि ऐश्वर्या भडकवण्याचं अजून काम करते. मग या मुलीला नजरेसमोरच या ठिकाणी सहन करू शकत नाही. नाईलाजाने या ठिकाणी लग्न झाले, काळा रंग मला आवडत नाही, बरेच ते बरोबर या ठिकाणी करताना दिसते. परंतु तिलोत्तमाला आणि या ठिकाणी बिलकुल कोणत्याही प्रकारचं यश न आल्याने ती खूप रागवते आणि शेवटी या सारंगवर रागवून एक प्रकारे घर सोडून जाताना या ठिकाणी आपल्याला दिसते. आणि या मुलीमुळे आज ही वेळ आली, हे घर तुटलं तर आई घर सोडून गेल्या असं या ठिकाणी या सारंगवरच खापर पडताना दिसतं. ही मुलगी एवढी महत्त्वाची झाली का? आणि बऱ्याच गोष्टी बोलताना दिसतो. तेव्हा जे चुकीचं आहे ते चुकीचं, आई जे काय करत होती ते चुकीचं होती. आता ती माझी बायको, सारंग तिचीच बाजू घेऊन या ठिकाणी बोलताना दिसते. आणि पण या ठिकाणी तो बोलतो, आई माझ्यामुळे हे घर सोडून गेली ना, या मुलीमुळे नाही गेली, माझी चुकी होती, पण तुम्ही काळजी करू नका. ती हे सगळं घर सोडून गेली, मी मान्य करतो, परंतु तिला पुन्हा या घरात आणण्याची जबाबदारी पूर्णपणे माझी आहे. तुम्ही काळजी करू नका, मी स्वतः तिला परत घरी आणेल. आणि मग आई कुठे गेली, काय करते, या सगळ्या गोष्टींची ती या ठिकाणी चौकशी करते. आणि ऐश्वर्या ती निघालेलीच असते. सारंग बोलतो, मी पण तिकडे येते. आणि तो म्हणजे आईला आणायला जाताना आपल्याला दिसतोय. परंतु ही तिलोत्तमा या ठिकाणी घर सोडून गेल्याचं पाहताच या ठिकाणी जयंती सगळ्या गोष्टीचा डाव साधते आणि प्लॅन नवनवीन करते. आणि संक्रांतीचा सण आहे तेव्हाचं वानच घेऊन ते आलेले असतात ना, त्याच्यामुळं ती या ठिकाणी पूर्णपणे प्लॅन करत संक्रांतीचं वाणे हळदी कुंकू नव्या सुनाचं झालंच पाहिजे. पण घरातले कोणी ऐकत नाही. जर आईंना कळलं, तिलोत्तमाला कळलं तर काय होईल कळतं का? हे शक्यच नाही, हे करू शकत नाही असं या ठिकाणी ते बोलताना सुद्धा आपल्याला दिसते. सगळेजण स्पष्टपणे नकार देते. पण ही जयंती काय ऐकण्याचे मनस्थित आहे का? ती तिची बोलबच्चन टाकते, काय काय गोष्टी सुनावते, असं झालंच पाहिजे, ही सून आहे घराची, तिचा पहिला हळदी कुंकू झालंच पाहिजे आणि बरीच बडबड करते. शेवटी वैतागतात आणि मग
सारंगचे वडील या ठिकाणी नाईलाजाने परमिशन देतात, ठीक आहे बाबा तुम्हाला हळदी कुंकूचा कार्यक्रम करायचा आहे ना कर, पण इथं सावली कुठे आहे, सावली तर जागेवर नाही आहे, तेव्हा तुम्ही काळजी करू नका, सावलीला तयार करण्याचं पूर्ण जबाबदारी माझी आहे, मी तिला पूर्णपणे तयार करून आणेन असं ते बोलबच्चन या ठिकाणी टाकताना दिसते. आणि यामागे त्याचा फक्त स्वार्थ असतो. आणि मग ती सावलीला या ठिकाणी आपल्याला खूप छान तयारसुद्धा करताना दिसते. आपल्याला हळदी कुंकू करायचं तेव्हा ती बोलते आई नाही आहे, आईशिवाय करायचं नाही, आईना ते बिलकुल आवडणार नाही, पटणार नाही. ऐश्वर्याला ते पटलेलंच नसतं आणि या सगळ्यांची खबर तिला जायला ही ऐश्वर्या गेल्यानंतरच या सगळ्या गोष्टीचा गाड घातल्याने ऐश्वर्यालाही या गोष्टीची पूर्णपणे कोणतीच कल्पना नसल्याने तीही अंधारात या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आणि यानंतर मग सगळ्या बायका इथं आल्या पाहिजे, मोठा जंगी हळदी कुंकू झाला पाहिजे असं या ठिकाणी आपल्याला ही जयंती बोलताना दिसते. त्यानुसार खूप बायकांनासुद्धा या ठिकाणी बोलण्यात येतं आणि खूप छानपैकी साजरासुद्धा या ठिकाणी आपल्याला करताना दिसतो आहे. आणि खूप वेळ जे काही खेळ हळदी कुंकूमध्ये फुगडी बिगडी ज्या काही गोष्टी असतात ते सगळं खेळ खेळताना दिसतात. आणि नाईलाजाने ही सावली पण खेळते, ही जयंती जबरदस्त तिला सगळ्या गोष्टी आपल्याला खेळताना दिसते. परंतु यानंतर मात्र खबर या सगळ्यांना लागते की तिलोत्तमा या ठिकाणी येते, सारंग तिला समजायला गेलं आणि ती येणारच, त्याच्यामुळं लवकर आवरा ती यायच्या आधी, तिला जर हे सगळं कळलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, तमाशा होईल असं ते सांगताना त्याच्या वडील पण आपल्याला इकडे दिसत आहे. आणि हा सारंग ऐश्वर्यासोबत इकडे आईला मनवण्यासाठी घरी घेऊन जायलासाठी आलेला असतो आणि ऐश्वर्यासोबत असते. तेव्हा ही तिलोत्तमा भडकते, बोलते हे काय चाललं तुझं, मी फक्त ऐश्वर्या तुला बोललो होतो ना, याला का आणलेस. यानंतर मग हा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की खूप समजूत काढताना दिसतो. आई जे काय आहे चुकलं, प्लीज ऐकून घे, हे ते घर तुझंच आहे, तू घरी चल. नाही आता लग्न झाल्यापासून ती मुलगी तू यासाठी जास्त महत्त्वाची आहे ना, तर आता माझी काय गरज आहे तुला, असं ती बोलून येण्यास पूर्णपणे नकार देते. मी त्या घरात पायही ठेवणार नाही, मी येणारच नाही असं ती स्पष्ट शब्दात या ठिकाणी सांगताना दिसते. त्यामुळं आता सारंगला कळत नाही काय करावं. त्यानंतर तो खूप प्रेमाने समजून सांगतो, माझ्यासाठी तूच महत्त्वाची आहे, तू ज्या गोष्टी म्हणशील तेच त्या घरात होणार आहे, त्यामुळे प्लीज. आणि संस्काराचं सगळं धाडा तोच तिला देतो. आणि शेवटी फायनली हातापाया पडून का होईना, गोड बोलून का होईना, तिलोत्तमा या ठिकाणी घरी येताना दिसते. परंतु या ठिकाणी ते काही अटीसुद्धा घालताना दिसते. तो हा सारंग बोलतो, तुम्ही ज्या काही गोष्टी बोलाल ना तेच होईल, पण प्लीज घरी चल. आणि यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल की इथे तिलोत्तमा ऐश्वर्यासोबत या ठिकाणी सारंगसोबत घरी यायला निघालेले असतात. परंतु ह्याची खबर इथे घरी आल्यानंतर सगळेजण घाबरतात. या गोष्टी जर चुकून जरी कळल्या ना तर खूप मोठा मॅटर होईल, त्यामुळे पटकन आवरते, ह्या सगळ्यांनी आवरा, आपापल्या घरी जा असं तो बोलताना या ठिकाणी दिसतोय. परंतु हे सगळं निघत असताना तेवढ्यात या ठिकाणी तिलोत्तमा येते आणि तिला हे सगळं बघून खूप मोठा धक्का बसतो. हे सगळं काय, तेव्हा हळदी कुंकूचा कार्यक्रम होता ना आज, त्यासाठी आम्ही आलो होतो. हे सगळं ऐकताच तिची तळपायची आग या ठिकाणी मस्तकात जाते आणि ती विचार करते की हे सगळं मी बाहेर गेल्यानंतर, घर सोडून गेल्यानंतर माझ्या मागून हे सगळं केलं, हे कोणाचा डाव होता, कोणाचा प्लॅन होता असं विचारते. पण कोणी सांगत नाही. तेव्हा बोलते हळदी कुंकूचे जे काही बाहेरचं आलं ना ते सगळं इथून निघून जा आणि हा हळदी कुंकूचा ज्याने कोणी प्लॅन केला ना तो इथंच थांबा असं बोलताना दिसतं. त्यानंतर मग सगळेजण जातात, जयंतीच इथं थांबते. मला माहितीच होतं तुझा हा प्लॅन आहे, तूच हे सगळं केलं आहे, मला हे बिलकुल पटलं नाही, आवडलेलं नाही आहे. आणि ते प्रचंड या ठिकाणी आपल्याला सांत्वताना दिसते. शेवटी मग ती जयंतीला खूप सुनवते आणि त्या सावलीलाच इनडायरेक्टली दोषी ठरते आणि सावलीला या घराबाहेर ती हाकलताना या ठिकाणी आपल्याला पुढे दिसत आहे. आणि घराच्या बाहेर हाकलल्यानंतर प्रचंड संकट या सावलीवर येताना दिसत. त्यामुळे आता पाहू सारंग पुन्हा तिला घरी कसं आणतोय. आणि अशाच मालिकेचे नवनवीन प्रोमो पाहण्यासाठी, रिव्ह्यू पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.